नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिल्या जाणाऱ्या लाईटमध्ये आता कपात होणार असून राज्यात वाढत्या उन्हाच्या झळांनी शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे. कडक उन्हामुळे हिरवीगार पिके करपू लागली असून पाण्याच्या वाढलेल्या फेरामुळे शेतकऱ्याची धावपळ वाढली आहे. दिवस रात्र मिळेल त्या वेळेत पिकांना पाणी देण्याची कसरत सुरू असतानाच महावितरणच्या नव्या निर्णयाने शेतकऱ्याची चिंता आणखी वाढवली आहे. महावितरणने शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात 2 तासाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 8 तास मिळणारी वीज आता फक्त 6 तास मिळणार आहे. विशेष म्हणजे हा वीज पुरवठा केवळ दिवसा दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेत पिकांना दिलेले पाणी हे पिकासाठी अत्यंत प्रभावी ठरते. मात्र आता रात्री वीज मिळणार नसल्याने दिवसा कडक उन्हात पाणी देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या उष्णतेमुळे शिवारातील जमिनी तडकून भेगा पडलेल्या आहेत. विहीर, कूपनलिका आणि नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने घटली आहे. परिणामी पाण्याचा पुरवठा अपुरा पडत असताना अनेक ठिकाणी 15 ते 20 दिवसांनी पिकांना पाणी मिळत आहे. वेळेवर पाणी न मिळाल्याने उभी पिके सुकू लागली आहेत. शेतकरी कसाबसा पिकांना जीवन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तापमानाचा पारा 40 पर्यंत गेल्याने शेतात काम करणेही कठीण झाले आहे. ऊस, भाजीपाला आणि फळपिकाच्या उत्पादनावर या परिस्थितीचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिवसा दिलेले पाणी उन्हामुळे पिकांना शॉक देते आणि जमिनीत योग्य प्रकारे जिरतही नाही. त्यामुळे पिकांना पुरेसा फायदा मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहे. 2 तासांची वीज कपात आणि केवळ दिवसा मिळणारा पुरवठा यामुळे तग धरून राहिलेली पिकेही धोक्यात येतील अशी भीती शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकऱ्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. 6 तासाच्या वीज पुरवठ्यात किती क्षेत्राला पाणी देता येणार? संपूर्ण शेताला पाणी देण्यासाठी किती दिवस लागणार? अशा प्रश्नांनी शेतकरी आता चिंतेत सापडणार आहे. वीज पुरवठ्यातील कपातीमुळे शेती व्यवस्थापनाचे गणित पूर्णपणे बिघडले जाणार असून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्याकडून आता जोर धरला जाऊ शकतो. राज्यात विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठा असमतोल निर्माण झाला आहे. सध्या सुमारे 3000 मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे. राज्यातील 4 वीज निर्मिती संच बंद पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम शेती वीज पुरवठ्यावर होणार आहे. धन्यवाद.